ओंकारेश्वराला आल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट घ्यायला लागतं की आम्ही सज्जन आहोत. कारण परिक्रमेमध्ये बरेच असे प्रसंग येतात की सज्जनपणाचा कस लागतो. तेव्हा ते मिळवण्यासाठी आमचे 2 दिवस गेले. 2 दिवसांनी मार्कंडेय आश्रमातून आम्हाला ते सर्टिफिकेट देण्यात आलं की हे खरोखर नवरा बायको आहेत आणि सज्जन आहेत आणि खरंच परिक्रमा करण्यासाठी निघतात. ते मार्गदर्शन घेतलं, सर्टिफिकेट घेतलं. मग आता तिथे जे गुरुजी असतात त्यांच्याकडून आपल्याला पूजाविधी घ्यायचा. ते करायच्या आधी अजून आम्ही 1 दिवस थांबलो आणि खरंच परिक्रमा करण्याचे नियम काय असं विचारायला मार्कंडेय आश्रमातच गेलो. तिथे जे वरिष्ठ आहेत त्यांनी असं सांगितलं की 2-3 प्रकाराने परिक्रमा करता येते. तुम्हाला जी करायची आहे ती तुम्ही ठरवा. मी सांगतो त्याची माहिती. त्याने सांगितलं की एक सरळ सरळ बूट चप्पल वगैरे घाला, पैसा अडका ठेवा, सगळी साधनं ठेवा आणि रस्त्याने करा. मग तो एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा की अर्ध रस्त्याने करा, अर्ध किनाऱ्याने करा. तिसरा मार्ग झाला की अनवाणी करा, किनाऱ्याने करा आणि खरोखर साधू जीवन काय आहे ते बघा. मग त्याच्यामध्ये संग्रह नाही, आसक्ती नाही, मीपणा विसरायचा आहे आणि ते अतिशय कठीण आहे. आणखीन दुसरं असं की अनवाणीत चालणं. त्यांनी माझ्याकडे बघून सांगितलं की पुण्यातली बाई ही कधी अनवाणी चालायची, पण एवढा हट्ट नाही केला तरी चालेल. म्हटलं नको, नियम तुम्ही फक्त सांगा. त्यांनी सांगितलं आणि नियम एकच आहे की कुणाला काही मागायचं नाही आणि कुणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही. ठीक आहे. नंतर डॉक्टर विलास आठवलेंचं जेव्हा मार्गदर्शन घेतलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तपश्चर्या म्हणून जर करणार असाल तर 3 प्रकारचं तप आहे ह्याच्यामध्ये. एक तर अनवाणी चाललायत म्हणून पायांचं तप आहे, उपाशी राहणार आहे किंवा जे मिळेल ते खाणार असलात तर पोटाचं तप आहे. ही दोन्ही तापलीच पाहिजे तर आपली काही जी काही पापं असतात ती कमी होतात. तिसरं तप आहे ते अतिशय कठीण आहे की ते म्हणजे डोकं शांत ठेवायचं. हे जर दोन्ही तापलेत आणि जर का डोकं गरम झालं तर परिणाम शून्य. आणि डोकं थंड ठेवणं हे माझ्यासाठी खूप कठीण काम होतं. कारण कोणी नाही म्हटलं की ताडकन त्याला कार्य वगैरे मिळायला मला सवय होती. ते कठीण गेलं थोडं, पण प्रयत्न केला. मग आता 2 जण आम्ही मैयाच्या किनाऱ्याला आलो. त्यांचे कोड असतात, ड्रेस कोड आहे, पांढरीच कपडे घालायचे. तर साडी नेसायची होती पांढरी. मी थोडंसं स्वातंत्र्य घेतलं आणि पंजाबी ड्रेस घातला. तो का घातला ते पुढे हळूहळू येईल. मिस्टरांना एक धोतर म्हणजे कासोटा नाही घालायचं, लुंगीसारखं गुडघ्याच्या वर नेसायचं, वरती एक बंडी. मग पूजाविधी केला. त्याच्यात कन्याभोजन आणि कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे. म्हणजे नर्मदा मैयाला आता ह्याच्यानंतर परिक्रमेमध्ये आपण तिला नर्मदा नर्मदा म्हणणार नाही, ती आता आपली आई आहे. हे सगळं करत असताना ओंकार मांधाताची एक परिक्रमा करायला लागते आपल्याला. ओंकार मांधाताचं पर्वत आहे, पलीकडे ओंकारेश्वर जे आहे तिथे आणि अलीकडच्या तीराला ममलेश्वर आहे. तर ओंकारेश्वराची परिक्रमा करायला लागते. तिथे एक ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. तर आपली सगळी परिक्रमा झाल्यानंतर आपल्याला तिथेच जायला लागतं. त्याच्या आधी एकदा काय आहे ते बघून यावं म्हणून आम्ही दोघं निघालो. आता आजचा परिक्रमेतला आपला पहिला दिवस म्हणजे उद्यापासून परिक्रमा सुरू होणार. आज पैसा अडका काय ते सगळं संपवून टाकूया आणि उद्यापासून बिलकुल साधू जीवन आपलं असा विचार करून आम्ही निघालो. परिक्रमा सुरू झाली वरची ओंकार मांधाताची 2 तासाची येते. जाताना रस्त्यामध्ये एक हॉटेल लागलं. त्या हॉटेलमध्ये असा एक बोर्ड होता की इथे दाल बाफले. आता दाल बाफले काय ह्याची मला फार उत्सुकता. दाल बाटी तर ठीक आहे. मिस्टरांना म्हटलं आपण येताना ना दाल बाफले खाऊया, कारण उद्यापासून परिक्रमेत आहोत आपण आणि आज पैसे पण संपवायचेच आहेत. हॉटेलमध्ये मस्त दाल बाफले खाऊया. ठीक आहे. आम्ही परिक्रमा केली. 5 वाजता निघालो संध्याकाळी. 7-7:30 झाले. उतरायला लागलो. एका देवळातून आवाज आला, मैयाजी नर्मदे हर, भोजन प्रसादी लिहिलो. म्हटलं बाबा आता हिला जर का भोजन प्रसादी हो म्हटलं, दाल बाफले कधी खायचे, उद्या सकाळी 6ला आपल्याला निघायचं आहे. तर म्हटलं आपण त्यांना सांगू की हातावर प्रसाद द्या, जे काय असलं ते. तिथली अशी पद्धत आहे की हातावर प्रसाद वगैरे नाही, जेवायलाच बसायचं. खूप नाईलाजानी म्हटलं थोडं इथे खाऊन थोडं दाल बाफले खाऊया. बसलो जेवायला आणि ताटामध्ये जे काय त्यांनी वाढलं तो अनोळखी पदार्थ होता. तर विचारलं की ह्याला काय म्हणतात, म्हणजे याला दाल बाफले म्हणतात. त्याच्यामुळे त्यांनी पैसेही खर्च करू दिले नाही आणि दाल बाफले हवे. खूप गाढ विश्वास बसला आपला की आपल्याला जे हवं, पण हे मागण्यासाठी आपण परिक्रमेत निघालो नव्हतं. 50च्या वर आहे म्हटल्यानंतर पुन्हा हा योग येणं नाही. आणि मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर आत्तापर्यंत आपण घर संसार केलं, मुलाबाळांसाठी केलं, माझ्यासाठी पुण्यकर्म जर मला काही करता येत असलं आणि ते नवऱ्याच्या संमतीने, तर त्याचा मी खूप फायदा घेतला. जसं 10वीच्या विद्यार्थी असताना आपण त्याला म्हणतो यंदाचं वर्ष तुझं 10वीचं आहे, खूप अभ्यास कर, पुन्हा हे 10वीचं वर्ष येणं नाही, त्याच पद्धतीने केलं. आता परत मार्कंडेय आश्रमात गेलो आणि त्यांना विचारलं की परिक्रमेची माहिती सांगा आता. तर मग आता आपण माहिती करून घेऊया की नर्मदेचीच परिक्रमा का. तर तिचा उगम अमरकंटकपासून झालेला आहे. एकदा शिवजी
सगळीकडे बघत असताना गंगाजी आणि नर्मदाजी तपश्चर्याला बसल्या होत्या. गंगाजीवरती लवकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की तुला काय हवं. तर तिने सांगितलं मला तुमच्यात सामावून घ्या. त्याने सांगितलं ठीक आहे, म्हणून तिला जटेमध्ये स्थान मिळालं. पुढे नर्मदेची तपश्चर्या पूर्ण झाली. तिला विचारलं की तुला काय हवं. तर तिने सांगितलं तुमच्या पंचायतना सकट तुम्ही माझ्यात सामावून जा. तेव्हापासून पूर्ण पंचायतन तिच्यात आहे. महादेव सगळ्यात शेवटला देव म्हणून तिची परिक्रमा आहे. अमरकंटकहून ती निघते, अरबी समुद्राला पोहोचते. असा तिच्या दक्षिण आणि उत्तर तटाचा दोन्हीचा मिळून 3000 किलोमीटरचा प्रवास आहे. जेव्हा पायी आणि किनाऱ्याने आपण चालतो तेव्हा ते 3500 कधी होतात कळत नाही, कारण की 5 धरणं झाली आता आणि त्याच्यामुळे तिचा प्रवाह अस्ताव्यस्त पसरला आहे. त्याच्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी किनाऱ्याहून वाट आहे असं नाही आहे. त्याच्यामुळे ती 3500 किलोमीटर आरामात होतं. मग आता हे ठरलं, ती तपस्विनी आहे त्याच्यामुळे वैराग्य तुम्हाला आपोआप येणार आहात. तिला लांछन लागेल असं काही करायचं नाही आहे. त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की कुठलं साधन आपणच ठेवू नये बरोबर. म्हणजे जेवायचं काय, खायचं काय, चहा काय द्यायचा, हे सगळं जे माणूस आपल्याला देईल ते आपल्यासाठी ती मैया असणार. आणि आता आपण तिच्या पूर्णपणे स्वाधीन होऊया. आता हे सगळं करत असताना जे कपडे आम्ही घरून नेले होते, 1 पंजाबी ड्रेस मला 1 पिशवीमध्ये, तर 2 सॅक नेल्या होत्या. 3 खणाची सॅक मला, 3 खणाची बाबांना. इथून पुढे माझे मिस्टर बाबाजी झाले, कारण मुंडन बिंडन करून आणि परिक्रमेत सोपं पडतं. त्यांनी मी त्यांना बाबाजी म्हणायचं, त्यांनी मला मैयाजी म्हणायचं. तर हे असं करत असताना 3 खणाची सॅक जी होती, आपण जेव्हा पूजाविधी करतो ना तेव्हा आता आम्ही 2 जण होतो म्हणून 2 बाटल्यांमध्ये नर्मदाजीचं जल उचलायचं, त्याला परिक्रमा उचलणे म्हणतात. तिचं पूजन करायचं. 2 सुपाऱ्या मिळतात, ते गणपती, ते आपल्यावर पूर्ण परिक्रमेत असतात. आल्यानंतर जो पूजाविधी असतो तेव्हा गणपतीचं विसर्जन. असा संकल्प सोडला जातो. संकल्पात भयंकर ताकद आहे. आजपर्यंत जे पाणी असतं ते पाणी कसं नसतं ते पुढे परिक्रमेमध्ये कळतं आपल्याला. 2 छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्या, थोडं पूजेचं साहित्य घरून आणलं होतं ते सगळं. त्याच्यामध्ये फुलवाती, तुपातल्या वगैरे, उदबत्ती सगळं आणलं होतं. ते समोरच्या खणामध्ये, मधल्या खणामध्ये माझा पंजाबी ड्रेस आणि 1 टॉवेल, आणि 3ऱ्या खणामध्ये 1 चादर, 1 शाल, आणि त्या सॅकच्या एका खणात समोर 1 प्लॅस्टिकची बाटली लावली होती पाणी प्यायला. याच्यावर कुठलंही साहित्य नव्हतं. स्वेटर नाही, टोपी नाही. 21 नोव्हेंबरला निघाला होतं कडाक्याच्या थंडीत, पण नाही ठरवत घ्यायचं नाही. आणि पाय चप्पल नव्हती. आणि मिस्टरांना हे सगळं असंच, फक्त पाठीमागच्या खणामध्ये 1 सतरंजी जास्तीची की जी आम्ही कॉमन झोपायला टाकायचो. त्यांचं सामान त्यांनी उचलायचं आहे, माझं मी उचलायचं आहे. मग एकाने सांगितलं की 1 दंड लागतो, म्हणजे 1 काठी लागते. ती पण आम्हाला तिथून एकाने दिली. 1 कमंडल लागतं. कमंडल म्हणजे 1 स्टीलचा डबा कढीचा, तो घेतला. स्टीलचा डबा माझ्यापाशी, काठी त्यांच्यापाशी. आता परिक्रमेला निघायचं. पुन्हा मिस्टरांच्या मनात विचार आला की समजा चप्पल घातली असं ठरवलं तर काय हरकत आहे, कारण जरा कठीण वाटतं मला. म्हटलं जिथे असं तुम्हाला वाटेल ना की कठीण आहे तिथे तुम्ही चप्पल घाला, पण आत्ता नको. आणि मग तिथून आपण जल उचललं, संकल्प सोडला आणि परिक्रमेला सुरुवात केली. कन्याभोजन, कन्यापूजनामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे कन्यांना आपण यथेच्छ त्यांचा सन्मान करायचा आहे. गळ्यातलं कानातलं द्या, कपडे द्या, आणि गुळाचा शिरा हा तिचा आवडता नैवेद्य. दीपदान करा आणि निघा. असं आपण आता निघालो आहे. पुन्हा मार्कंडे आश्रमातले लोक आले आणि म्हणाले मैयाजी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमच्यासारखी शहरी बाई किनाऱ्याने चालू शकणार नाही. पहिलाच पडाव जो आहे 5 किलोमीटरचा, तिथे इतकं कठीण आहे की आम्ही तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण तिथे जर जगलं वाचलं तरच पुढे जातं. कशाला एवढे जीवनाशी खेळ करता. आम्ही संन्यासी लोक ठीक आहे हो, तुम्ही सरळ रस्त्याने जात, ते मधलं अंतर रस्त्याने कापा. ठीक आहे, तेही वरिष्ठ होते, त्यांचे मान ठेवायचं असं ठरवलं. म्हणजे ठीक आहे, उद्या 6ला जायचं ना, करू विचार. ते लोक गेले. सकाळी 6ला आम्ही उठलो. मी मिस्टरांना मैयापाशी नेलं. म्हटलं 2 बोटं तिच्यामध्ये बुडवा, एकात ठरवा रस्त्याने जायचं, एकात ठरवा किनाऱ्याने जायचं, मी धरते, आणि जे निघाले ते आपल्याला मान्य आहे. आणि त्याच्यात निघालं किनाऱ्याने. बस आता जे होईल. आणि तिथे ना सगळ्या बाकीच्या प्रवासापेक्षा अतिशय कठीण प्रवास मानसिक प्रवास आहे, की तिथे गेल्यानंतर आपल्याला जाणीव करून देण्यात येते की तुम्ही परिक्रमा सुरू करता आहात तर ही मध्येच खंडित करता कामा नये. म्हणजे जरी आमच्या दोघांपैकी 1 जण जरी गेलं तरी एकाने परिक्रमा पूर्ण करायची आहे. आणि जाण्याचे योग खूप वेळा येतात, तेव्हा परिक्रमा स्वतःसाठी करतोय, दुसऱ्यासाठी करत नाही आहे. आणि मग ह्याच्यात नियम असा आहे की संग्रह करू नका कोणाचा, माणसांचा पण नाही. तर त्याच्यामध्ये असा नियम आहे, 1 निरंजन, 2 सुखी, 3 में खटपट, 4 दुखी. त्याच्यामुळे 2 सुखीमध्ये आम्ही बसत होतो. म्हटलं चला 2 जण चाललोय. मग ह्याच्यात असं सांगण्यात आलं की 3000 किलोमीटरला 14 करोड पावलं पडतात.
त्या 14 करोड पावलांना दर पावलागणिक जप होणं आवश्यक आहे. 14 करोड जप तुमचा फुकटात होतोय आणि तुम्हाला कुठलीही काळजी नाही आहे. 13 करोडला प्रत्यक्ष दर्शन आहे, 1 करोड तुम्हाला फ्री आहे. तेवढा होत नाही, चला नाही होते म्हणून प्रत्येकाला नर्मदे हर म्हणायचे. गाय दिसली नर्मदे हर, वासरू दिसलं, माणूस दिसला, झाड दिसलं नर्मदे हर. मग आता हा जप करताना एकमेकांमध्ये बोलायचं नाही आहे, कारण संसार तुम्ही विसरून आता तपश्चर्याला गेल. म्हणून आम्ही तपश्चर्या म्हणून सांगते, म्हणून हे नियम कडक होते. नाही तर एरवी एवढे कडक नियम नाही आहेत. मिस्टरांना फक्त एकच विचारलं होतं की आता जर आपली कमाई करायची, आपण आयुष्यात इतकी धडपड करतो, इतके कष्ट संसारात नाही काढत का? मग समजा ह्याच्यात काढले, तुमचं तुमच्यापाशी शिल्लक, माझी माझ्यापाशी, एक चान्स आहे, काढूया. मग आम्ही गुणागोविंदाने निघालो. अर्धा किलोमीटर अंतर आम्ही दोघांमध्ये ठेवत होतो. मी पुढे तरी, नाही तर ते तरी पुढे. एक शब्दही बोलायचा नाही. आणि जिथे आपण थांबणार आहोत, की जिथे आपल्या पाठीवरची सॅक खाली उतरवली, म्हणजे मैयाला खाली ठेवलं, मग आपलं आता सदावर्त काय मागायचं आहे, भिक्षा काय मागायची, आपल्याला भिक्षा मागावी लागते. आपण पाणी प्यायचा ग्लाससुद्धा ठेवला नव्हता. पैसा अडका तर खूप दूर राहिला. असं करत करत पहिला 5 किलोमीटरचा प्रवास सुरू झाला. 6 वाजता सकाळी निघालो आहे. आणि एक नियम फक्त तोडला होता आम्ही, की आंघोळ करून निघायला लागतं. पण ते इतकं थंडगार पाणी, तर असं ठरवलं की जिथे आपल्याला बरं वाटेल तिथे आंघोळ करूया, हा एवढा एक नियम सोडून देऊया. तसं करून आम्ही दोघं जण निघालो. आणि खरंच सांगतो, मला 7, 7:30, 8 वाजेपर्यंत अर्धाही किलोमीटर चालणं किती मुश्किल आहे, कारण किनाऱ्याने सगळे